पुण्यात पावसाचा धुमाकूळ। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून परिस्थितीचा आढावा। खडकवासला धरणातून दुपारी 4 वाजता विसर्ग करणार असल्याची माहिती। विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यापेक्षा जनतेची कशी मदत करता येईल हे पाहणं महत्त्वाचं। पुण्यातील पुरावरून सुप्रिया सुळेंनी केलेल्या आरोपांवर अजित पवारांनी दिलं उत्तर। पुण्यात भयावह परिस्थिती। मुठा नदीजवळील एकता नगर आणि निंबज नगर पाण्याखाली। अनेक नागरिक अडकले। युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू। अडकलेल्या नागरिकांचे एनडीआरएफ कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू। बोटीद्वारे अनेक नागरिकांची सुटका। काही जण अद्याप अडकलेले। पुण्यात पावसाचा हाहाकार। अनेक पूल पाण्याखाली। पिंपरी चिंचवड आणि बोपोडी परिसरात कार वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर। रायगडमधील संपूर्ण नागोठणे शहर पाण्याखाली। अनेक घरं दुकानात शिरलं पाणी। अंबा नदी धोक्याच्या पातळीवर। सतर्कतेचा इशारा जारी। आंबेगावात डोंगराचा भाग खचला। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। 3 वाड्यांचा संपर्क तुटला। पुण्याजवळील लवासात दरड कोसळून दुर्घटना। 2 व्हीला दरडीखाली काढले गेले। 2 ते 4 जण अडकल्याची माहिती। चंद्रपूरच्या वरोरातील बोडखा मोकाशीत विद्यार्थ्यांचा जीव मुठीत धरून प्रवास। पाण्याची पातळी वाढल्यानं पूल पाण्यात। मुख्यमंत्र्यांकडून पूरस्थितीचा आढावा। एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू। गरज पडल्यास एअरलिफ्ट करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना। विधानसभेत 225 ते 250 जागा लढवणार। येत्या विधानसभेत काही करून मनसे सत्तेत येणार म्हणजे येणारच। युती आघाडीच्या भ्रमात राहू नका, राज ठाकरेंचा निर्धार। जर लाडकी बहीण लाडका भाऊ एकत्र असते तर दोन्ही पक्ष टिकले असते, राज ठाकरेंचा खोचक टोला। आणि चित्रा वाघ यांचं अनिल देशमुख यांना ओपन चॅलेंज। 3 तासात पुरावे न दिल्यास ऑडिओ क्लिप जनतेसमोर आणण्याचा इशारा।